काय होतं जेव्हा विकासाचं एक मोठं स्वप्न आणि विज्ञानाची एक महत्त्वाची गरज एकमेकांसमोर उभ्या ठाकतात. आज आपण पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची गोष्ट पाहणार आहोत. ही गोष्ट आहे एका अशा प्रकल्पाची ज्याने एका संपूर्ण प्रदेशाच्या आशा आकांक्षांना एका अनपेक्षित वळणावर आणून ठेवलं आहे. ही गोष्ट आहे दोन मोठ्या स्वप्नांची. एकीकडे आहे उत्तर पुणे जिल्ह्याची आर्थिक प्रगतीची आस, जी रेल्वेच्या रुळांवरून धावू पाहते, आणि दुसरीकडे आहे विश्वाच्या निर्मितीची रहस्य उलगडणारी एक शांत पण अत्यंत शक्तिशाली वेधशाळा. मग या दोन्हींमधून एकाची निवड करणं खरंच इतकं गरजेचं आहे का? म्हणजे बघा, मूळ योजना होती की ही रेल्वे चाकण, मंचर, नारायणगाव सारख्या औद्योगिक आणि कृषी केंद्रांमधून जाईल, ज्यामुळे या संपूर्ण भागाचा कायापालट होईल. पण आता जो नवीन मार्ग प्रस्तावित आहे तो या भागाला पूर्णपणे वगळून जातोय, आणि त्यामुळे विकासाचं स्वप्न पाहणाऱ्या लाखो लोकांच्या मनात एक मोठी निराशा पसरली आहे. हा निर्णय इतका मोठा का आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी हे बघावं लागेल की मूळ रेल्वे मार्गामुळे या भागाला नेमकं काय मिळणार होतं. ही फक्त एक साधी सेमी हाय स्पीड रेल्वे लाईन नव्हती, तर तिला एक इकॉनॉमिक आर्टरी म्हणजे आर्थिक धमनी म्हणून पाहिलं जात होतं. या एका प्रकल्पामुळे जुन्नर, आंबेगाव, खेड आणि संगमनेर या तालुक्यांचं नशीब बदलण्याची ताकद होती. शेतकऱ्यांच्या मालाला थेट बाजारपेठ मिळणार होती, नोकरदारांचा प्रवास सोपा होणार होता. या सगळ्या अपेक्षा या एका मार्गाशी जोडलेल्या होत्या. चला आता बघूया की या रेल्वेच्या मार्गात नेमका कोणता अडथळा उभा राहिलाय. एक शांत पण जागतिक स्तरावर अत्यंत महत्त्वाचं असलेलं वैज्ञानिक उपकरण. सोप्या भाषेत सांगायचं तर GMRT म्हणजे विश्वाचे कान आहेत. ती ब्रह्मांडाच्या कोपऱ्यातून येणारे अगदी सूक्ष्म ध्वनी तरंग ऐकण्याचा प्रयत्न करते, आणि यासाठी तिला कोणताही अडथळा नसलेलं एकदम शांत वातावरण लागतं. अगदी छोट्या छोट्या रेडिओ लहरी किंवा जमिनीचे हलकेसे कंपन सुद्धा तिच्या कामात प्रचंड अडथळा आणू शकतात. आणि याच संवेदनशीलतेमुळे सरकारने GMRTच्या आजूबाजूच्या परिसरावर विकासाचे कडक नियम लावले आहेत. याचा परिणाम असा झालाय की जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात मोठे उद्योग येऊ शकत नाहीत, आणि हीच कारण आहे की तिथले स्थानिक लोक अनेक वर्षांपासून नाराज आहेत. आणि मग एक दिवस असा आला जेव्हा हे दोन मोठे प्रकल्प एकमेकांसमोर उभे ठाकले. एकीकडे विकासाची गरज, दुसरीकडे विज्ञानाची. आणि या संघर्षातून एक असा निर्णय घ्यावा लागला ज्याचे पडसाद राष्ट्रीय स्तरावर उमटले. तांत्रिक सल्ल्याचा आधार घेत केंद्र सरकारने संसदेत आपलं म्हणणं अगदी स्पष्टपणे मांडलं. GMRTच्या वैज्ञानिक कामाशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. त्यांच्यासाठी हा राष्ट्रीय वैज्ञानिक वारसा जपण्याचा प्रश्न होता, जो कोणत्याही स्थानिक विकासाच्या योजनेपेक्षा मोठा होता. पण या निर्णयाला लगेचच एक मोठं आव्हान मिळालं. असा युक्तिवाद समोर आला की जगात असे अनेक देश आहेत जिथे विकास आणि विज्ञान हातात हात घालून चालतात. या एका प्रश्नामुळे संपूर्ण चित्रच बदललं, आणि मार्ग बदलण्याच्या निर्णयाकडे उत्तर पुणे जिल्ह्यावर झालेला एक अन्याय म्हणून पाहिलं जाऊ लागलं. हे आंतरराष्ट्रीय दाखले या संपूर्ण वादाला एका वेगळ्याच वळणावर नेऊन ठेवतात. जर्मनी, ऑस्ट्रेलिया, जपानसारख्या देशांनी संवेदनशील दुर्बिणींच्या जवळून हायस्पीड रेल्वे यशस्वीपणे नेले आहेत. मग भारतातच हे का शक्य नाही? यामागे तंत्रज्ञानाचा प्रचंड खर्च आहे, की आपल्याकडची परिस्थिती वेगळी आहे, की हा फक्त एक धोरणात्मक निर्णय आहे? हाच प्रश्न या वादाच्या केंद्रस्थानी आहे. या सगळ्या मोठ्या धोरणात्मक चर्चांच्या पलीकडे एक वास्तव आहे, ते म्हणजे स्थानिक लोकांचं. या निर्णयाचा त्यांच्यावर काय परिणाम झाला हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. खोडदच्या लोकांना विचाराल तर त्यांच्यासाठी GMRT हा अभिमानाचा विषय नाही, तर त्यांच्या प्रगतीतला सगळ्यात मोठा अडथळा आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा प्रकल्प जगासाठी भलेही महत्त्वाचा असेल, पण तो त्यांच्या गावासाठी एक शाप ठरलाय, ज्याने त्यांचा विकास अनेक दशकांपासून थांबवून ठेवलाय. स्थानिकांचा हा जो संताप आहे तो या भावनेतून येतो की आम्ही देशासाठी त्याग केला, पण त्या बदल्यात आम्हाला काहीच मिळालं नाही. आणि रेल्वे मार्ग गमावणं हा जणू त्यांच्यासाठी शेवटचा धक्का होता. त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी योगदान दिलं, पण त्यांच्या स्वतःच्या विकासाकडे दुर्लक्ष झालं असं त्यांना वाटतं. जवळपास 500 एकर एवढी मोठी जमीन स्थानिकांनी या राष्ट्रीय प्रकल्पासाठी दिली. हे आकडेवारीच दाखवते की स्थानिक लोकांनी किती मोठं योगदान दिलंय, पण त्या बदल्यात त्यांना विकासाऐवजी मिळाले फक्त निर्बंध. हे एकट्या पुणे नाशिक रेल्वेचं प्रकरण नाहीये, तर हा मुद्दा आधुनिक भारताच्या विकासाच्या प्रवासातल्या एका मोठ्या आव्हानाकडे आपलं लक्ष वेधतो. पुणे नाशिक रेल्वेचा हा वाद आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडतो. राष्ट्रीय प्रतिष्ठेच्या मोठ्या प्रकल्पांसाठी स्थानिक लोकांच्या विकासाचा बळी देणं योग्य आहे का? हा प्रश्न फक्त एका रेल्वे लाईनचा नाही, तर आपल्या देशाच्या विकासाची दिशा काय असावी याचा आहे.
या परस्पर विरोधी गरजांमध्ये संतुलन साधणं हेच देशाच्या पुढच्या प्रवासातलं एक मोठं आव्हान असणार आहे. एकाच वेळी विज्ञानाचा सन्मान करणं आणि त्याच वेळी नागरिकांच्या विकासाच्या आकांक्षा पूर्ण करणं हा मार्ग शोधणं सोपं नाही, आणि हाच तो मार्ग आहे जो आपल्याला शोधावा लागणार आहे.